श्री स्वामी समर्थ. आजचा कमेंट्स मध्ये एक प्रश्न आहे, घराला दरवाजेची संख्या सम असावी की विषम. मित्रांनो, समजा उदाहरणासाठी एक घर आहे. हे घर आहे. ही पूर्व दिशा, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता काय जुनी घरं असायची, जुनी घरं वाडे असायचे. पहिले वाड्याचं उदाहरण देतो. वाड्याला प्रवेशद्वार पूर्वेचा किंवा उत्तरेचा असायचा. प्रवेशद्वार हे पूर्वेचा किंवा उत्तरेचा असायचं. आणि वाड्याला मध्यभागी, त्याला ब्रह्मस्थान म्हणतो आपण. ब्रह्मस्थान काढायचं कसं असतं? ब्रह्मस्थान असं काढायचं असतं. ही लाईन 1, ही लाईन 2, घराचे 9 भाग करायचे आणि ह्याला ब्रह्मस्थान बोलायचं. ब्रह्मस्थान मध्यभाग. हा भाग मोकळाच ठेवायचा असतो. म्हणून कधी पण बघा, वाडे होते, वाड्याला मध्येच मोकळा असायचं आणि चारी बाजूला रूम असायच्या. ह्या रूम असायच्या. रूम, इथं मेन मालकाची रूम, इथं दुसऱ्या भावाची रूम, तिसऱ्या भावाची रूम, चौथ्या भावाची रूम, पाचव्या भावाची रूम, आणि आग्नेयला इथं स्वयंपाकघर, इथे देवघर, आणि इथे संडास बाथरूम. अशा भागामध्ये लहान मुलं आणि वडीलधारी माणसं अशा भागामध्ये बसून चर्चा करायची. मग आता तुम्ही बोलता, तुमचा प्रश्न असा होता की दरवाजे किती असले पाहिजे, ही वाड्याची रचना होती. मग आता वाड्याच्या रचनेला हे बघा, इथे दरवाजा असू शकतो. वाड्याची रचना आहे. इथे दरवाजा असेल, इथं दरवाजा असेल, इथं दरवाजा असेल, इथं दरवाजा असेल, इथं दरवाजा असू शकतो, इथे असेल, इथं किचनला दरवाजा. हे आतल्या कितीही दरवाजे चालतात, कारण खोल्या तेवढ्या होत्या आणि वास्तूच्या हिशोबाने होतं, त्यामुळे हे ते चालून जातं. आता फॉर एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये दुसरा भाग झाला. हा दुसरा भाग. पहिलं काय असायचं? आता समजा ही पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण आणि उत्तर. पहिलं काय असायचं? हा दरवाजा, हा दरवाजा, हा दरवाजा, इथे दरवाजा, इथे दरवाजा, इथे दरवाजा, इथे दरवाजा. जुनी घरं म्हणजे वास्तुशास्त्र न बघता शॉर्टकट जागेमध्ये बांधलेली घरं अशी. मग हा एका लाईनीत 3 दरवाजे किंवा अन्य दरवाजे चालत नाहीत. तुम्ही म्हणणार, मग आता ह्याचं कसं काय करायचं? मग ह्याचं असं करायचं, हा दरवाजा इथं करायचा, एका लाईनीत आले नाही पाहिजे. सकारात्मकता इथून सुरुवात केली दरवाज्यातून, तिकडे संपायला नाही पाहिजे. इथे खेळून खेळून तिकडे बाहेर गेली तरी चालतं. ह्या लाईनीत पण 3 दरवाजे नसावे. इथे तुम्ही काय करू शकता? इथे दरवाजा करा, इथे करा. एका लाईनीत 3 दरवाजे, एका लाईनीत अन्य दरवाजे असता कामा नये. दुसरी गोष्ट, आता इथे तुम्ही म्हणाल की एका लाईनीत 3 दरवाजे नाहीत, मग इथे एक खोलीचा दरवाजा आहे, इथे एक आलाय आणि इथे आलाय. आतमध्ये किती दरवाजे चालतात? आणि पुढे जाऊन सांगतो, माझा अभ्यास वैयक्तिक, जर यदा कदाचित हे घर आहे, हे पूर्व आहे, हे पश्चिम आहे, हे दक्षिण आहे आणि उत्तर आहे. आता काही जणांना दक्षिणेचं घर मिळतं. आता समजा हे दक्षिणेचं घर मिळालं. आता इथं हा दरवाजा आहे,
तसा दक्षिणेचा दरवाजा लाभदायी सगळ्यांसाठी आहे असं होत नाही. आणि सगळ्यांसाठी एवढा सुखद असतो. ह्याला चॅनल म्हणतात, ह्याला चैनीचा दरवाजा म्हणतात. चैन, साखळी. ह्याचा हिशोब वर्ष साखळीसारखे मोजायचे असतात. मग कितव्या वर्षापर्यंत चांगला, किती वर्षे वाईट, किती वर्षे प्रगती, किती वर्षे अधोगती, किती वर्षे स्थगिती. तर माझं एक मत आहे, समजा दरवाजा इथे आहे, फॉर एक्झाम्पल समजा मध्ये दरवाजा नसतो, काही जणांचा असला तर दरवाजा इथे असू द्या, इथे असू द्या, फक्त दरवाजा इथेही असला यदा कदाचित चालत नाही. पण त्यातल्या त्यात जर इथे खिडकी असावी, इथे खिडकी असावी, इथे खिडकी असावी. दक्षिणेची जेवढी हवा येते तेवढी हिशोबापेक्षा पटकन बाहेर जाते, तर दक्षिण दिशा तुम्हाला बऱ्यापैकी यशदायी ठरेल. जर इथे खिडक्याच नाहीत आणि फक्त दरवाजेच आहेत, आता त्या घराची काय अवस्था आहे राहणाऱ्यांना विचारावं. तुम्ही म्हणणार मग जर उत्तरेचा दरवाजा आहे आणि दक्षिणेला खिडकी, नाही चालत. तुम्ही म्हणणार पूर्वेचा दरवाजा आहे आणि सेम लाईनीत पाठीवर पश्चिमेला खिडकी असेल, नाही चालत. शास्त्राने काय सांगितलंय, ही दिशा हेवी आहे, वजनदार दिशा आहे. इकडची जी ऊर्जा येते, इकडची जी ऊर्जा येते, हेवी दिशा कशी म्हणतो आपण, नैऋत्याचे वारे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे वाहतात. इकडचं स्पीड मोठं असतं. मग जर का 5 फुटाचा दरवाजा असेल, 10 फुटाची खिडकी असेल तर यशदायी होतं. 10 फुटाचा दरवाजा आणि 5 फुटाची खिडकी असेल तर तिथे काय होतं ते राहणाऱ्यांना विचारा. तेव्हा नैऋत्य दिशा बऱ्यापैकी खोलवरती गेलं तर कळतं, नैऋत्य, दक्षिण, आग्नेय कुठल्या राशीसाठी योग्य आहे. त्या दिशेला दरवाजे चालतात का न चालतात. आता काही जण आम्हाला असे बोलतात, हो दक्षिणेचा दरवाजा घेतला फ्लॅटमध्ये, अहो काही भरभरून मिळालं हो आम्हाला. कारण कसं होतं, काही जणांना आपल्या चुका किंवा आपली झालेली स्थिती समोरच्या पुढे मांडू वाटत नाही. पण माझं एक मत आहे, डॉक्टर पुढे आजार लपवायचा नाही, वकिलांपुढे तुमचा विषय लपवायचा नाही. तर माझं ते मत आहे. वास्तुतज्ञाला सांगायचीच गरज पडत नाही, तिथे गेले की कळतं. जर तुम्हाला दक्षिण दिशेचा दरवाजा असेल तर तुम्हाला यश देत नाही असं नाही, पण बनवल्यानंतर किती वर्ष यश देतो हे त्याच्यात लिखित आहे, शास्त्र लिखित आहे, शास्त्र लिखित. त्या दिशेला व्यवसाय करणारा किती मोठा होतो, नोकरी करणारा किती मोठा होतो, ही ती दिशा ठरवते. व्यवसाय कुठचा करतोय ही ती दिशा ठरवते. मग तुम्ही म्हणणार, मग जर XYZ व्यवसाय असेल आणि ABC दिशा असेल, म्हणजे दक्षिण दिशेला XYZ व्यवसाय चालतो का, तर त्या दिशेला काही व्यवसाय ठरवून दिलेले आहेत. ह्याच व्यवसायाचा माणूस ह्या दिशेला ठरेल. मी वास्तुशास्त्राचं जेव्हा शिक्षण घेतलं त्यावेळेस बऱ्यापैकी मी दिशांचा किंवा आमच्या शहरामध्ये मी बघायचो, पश्चिमेपासून पूर्वेकडं, उत्तरेपासून दक्षिणेकडं, दक्षिणेपासून वायव्येकडं रोडची दिशा बघायचो, चेक करायचो. मग कसं आहे, मग कसं आहे, मग उत्तरेचा दरवाजा असा कसा आहे, ही गाळे कसे चांगले चालतात, मग पूर्वेचे गाळे चालत नाहीत, पूर्वेच्या गाळे चांगले का चालतात, मग पश्चिमेचेच चालत नाहीत, पश्चिमेचे चांगले चालतात, मग दक्षिणेला का नाही होत, मग दक्षिणेचे चांगले चालतात, मग वायव्येला का नाही. अशा उलट्या सुलट्या लोकांच्या ज्या काही प्रश्न उत्तराच्या ज्या काही खेळी चालतात त्या मी बसल्यानंतर बघितलं आणि मला कळलं किती योग्य बोलतात, किती अयोग्य बोलतात. तर मी एवढंच आपल्याला म्हणेन, एका लाईनीमध्ये किती दरवाजे चालतात, चालवायचे का न चालवायचे. दुसरी गोष्ट, एका दिशेला शास्त्र सांगतं चालत नाहीत, रेमेडीज केली तर नाही चालत.
काहीतरी तुम्हाला अशी रचना करायची असते, इकडची निघालेली एनर्जी इथपर्यंत ब्रेक व्हावी. दुसरी गोष्ट, काही जण सांगतात मग वाडा एवढा मोठा आहे, त्या वाड्याची अधोगती सुरू झाली. हे बघा, यदा कदाचित त्या वाड्याचा मालक जो जुना वडील असतील, त्यांच्या हयातीत वाडा सुंदर आणि मस्तपैकी व्यवसाय चालला होता. नाव होतं गावात, शहरात, जिथे त्यांचा सहवास होता अशा भागात. वडील गेल्यानंतर मुलांची एवढी काही स्थिती चांगली राहिली नाही. जर वास्तूमध्ये त्यांची राहण्याची रचना बदलली असेल, तर स्थिती बदलायला वेळ लागत नाही. घरकर्ता माणूस नैऋत्येच्या ऐवजी वेगळ्या दिशेत गेला असेल, घरकर्ती गृहिणी जर आग्नेयेच्या ऐवजी, नैऋत्येच्या ऐवजी, पश्चिम किंवा पूर्वेच्या दक्षिणेच्या ऐवजी जर वेगळ्या दिशेत शयनगृह असेल त्यांचं, तर ते यशदायी होईल असं नाही होत. त्यामुळे दरवाजे जेवढे महत्वाचे, तेवढीच घराची रचना महत्वाची, तेवढ्या दिशा महत्वाच्या, आणि तेवढेच घरातले सदस्य महत्वाचे, आणि तेवढ्याच तुमचा व्यवसाय महत्वाचा, आणि त्या दिशेला साजेशी तुमची रास महत्वाची आहे. फक्त एवढं नाही चालत. काही जण व्यावसायिक विकासक बोलतात, किंवा जे काही मध्यस्थी लोक असतात, फ्लॅट विकणारे, फ्लॅट घेणार, विकून देणारे आणि विकून देणारे किंवा विकत घेऊन देणारे मध्यस्थी लोक असतात, एजंट लोक बोलतो. असे एजंट पूर्व पश्चिमेचा दरवाजा घ्यायला काय हरकत आहे? पूर्व पश्चिमेचा दरवाजा कसा आहे ते वास्तुतज्ञाला कळतं. तुम्हाला काय तुमचा व्यवसाय करायचा आणि मोकळवायचा आहे, तुमचा तुमचा इन्कम मिळतो, पण घेणाऱ्याची काय वाट लागते ना, तर घेतल्यावर कळतं. मग तो घेणारा माणूस काय बोलतो, काय हो ते तुम्ही घर घेऊन दिलं आणि तिथे काय एवढं यश नाही हो. हो, काय पहिला जो घेतला होता ना ज्यांनी, त्याचे 3 फ्लॅट झाले 2 वर्षात. हो, मग आता ह्याने काय केलं? आर्थिक गणित स्वतःहून बिघडवलं? नाही. त्यामुळे घराची रचना मोठी महत्वाची आहे. दरवाजे तेवढेच महत्वाचे आहे. खिडक्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत. खिडक्या 2 झडपाच्या असाव्या का 1 झडपाची, स्लायडिंग असावी का उभी असावी, हे सगळं शास्त्राने लिखित दिलेलं आहे. जाणकारांचा सल्ला घ्या, आपल्या यशाकडे वळा. आपणास हा व्हिडिओ आवडला आणि उपयुक्त वाटला असेल तर कृपया गुरुश्री वास्तू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा. धन्यवाद.